चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। इस दिवाली और शादी के समय आपके परिवार को जो भी कपड़े चाहिए सब मिलते हैं एक ही जगह पर। पुरुषों के लिए ट्रेंडी शेरवानी, कुर्ता पैजामा, महिलाओं के लिए खूबसूरत साड़ी, लहंगा और डिजाइनर गाउन, बच्चों के लिए क्यूट और कलरफुल ड्रेसेस, सब कुछ एक ही रूफ के नीचे। शॉपिंग यहाँ सिर्फ खरीदारी नहीं, ये है परिवार का उत्सव। दिवाली की रोशनी से सजाइए अपना घर। और इनके लिए सही कपड़े मिलते हैं सिर्फ BSC में। त्योहार के कपड़े और परिवार की खुशी, सब कुछ एक ही जगह पर। नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। तेलंगणामध्ये भीषण अपघातात 20 जणांचा मृत्यू। तेलंगणच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील चवेला मंडल येथे झालेल्या बस अपघातात 20 जण ठार झाले। या भीषण रस्ते अपघातात टिपर चालकाचाही मृत्यू झाला आहे, तर डझनभर प्रवासी जखमी झाल्याची माहिती सामोरी आली आहे। हैदराबाद विजापूर महामार्गावर चेवेला मंडलातील मिर्झागुडाजवळ तंदूर डेपोच्या RTC बसला टिप्पर ट्रकने धडक दिली। त्यावेळी ही दुर्घटना घडली। ही ट्रकची धडक एवढी भीषण होती की टिप्पर ट्रकमध्ये भरलेली खडी बसच्या आतमध्ये कोसळली आणि अनेक प्रवासी चिरडले गेले। या भीषण अपघातामध्ये टिप्पर चालकाचा जागीच मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार अपघाताच्या वेळी बसमध्ये 70हून अधिक प्रवासी होते, त्यातील 20 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत। ही जबरदस्त होऊन झालेल्या अपघातानंतर बसमध्ये प्रचंड गोंधळ उडाला। आरडाओरडा आणि किंकाळ्यांनी वातावरण भरून गेले। अरवाळी धरणात बुडून युवकाचा मृत्यू। अरवाळी धरणात बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी घडली। पोलीस आणि ग्रामस्थांनी पाण्यात बुडालेल्या मुलाचा शोध सुरू केला होता। अखेर मुलाचा मृतदेह सोमवारी सकाळी सापडला। नितीन शिवराम पाटील, वय 18, राहणार धामणे S, तालुका बेळगाव असे मृत मुलाचे नाव आहे। या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। याबाबतची माहिती अशी की हा धरणात पोहण्यासाठी उतरला होता। खोल पाण्यात गेल्याने तो पाण्यात बुडून बेपत्ता झाला। याची माहिती ग्रामस्थांसह पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। HERF रेस्क्यू टीम, पोलीस आणि ग्रामस्थांच्या वतीने बेपत्ता मुलाचा शोध घेतला जात होता। अखेर सोमवारी सकाळी हा मृतदेह सापडला आहे। या घटनेमुळे आसपासच्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। बेळगाव शहरात शनिवार दिनांक 1 रोजी काळ्या दिनानिमित्त फेरी काढण्यात आली होती। या फेरीच्या संदर्भात पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उगारला आहे। विनापरवाना फेरी काढून भाषिक तेढ निर्माण केली असल्याचा आरोप ठेवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। मार्केट पोलीस ठाण्यात महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी आणि कार्यकर्ते मिळून 38हून अधिक जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र एकीकरण समितीने काढलेल्या फेरीबाबत कन्नड रक्षण वेदिकेच्या काही सदस्यांनी जोरदार तक्रारी केल्या होत्या। त्यानुसार पोलिसांनी आता गुन्हे नोंदविले आहेत। काळे झेंडे घेऊन फेरी काढली आणि घोषणाबाजी केली याचे व्हिडिओ आणि फोटो पुरावे गोळा करून कारवाई सुरू केली आहे। पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी याबाबत माहिती दिली आहे। दिनांक 2 रोजी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले। गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये समितीचे प्रमुख पदाधिकारी तसेच फेरीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे। त्यांना विविध कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले असल्याचे जाहीर करण्यात आले आहे। राज्योत्सव मिरवणुकीच्या कालावधीत 200हून अधिक मोबाईल चोरीस। राज्योत्सवाची मिरवणूक मोठ्या धांगडधिंगाच्या पद्धतीने काढण्यात आली। राज्योत्सवाच्या उत्साहाला शनिवारी बेळगावात गालबोट लागले। महाराष्ट्र एकीकरण समितीने आपल्या काळ्या दिनाची फेरी शांततेत पार पाडली होती, मात्र राज्योत्सव मिरवणुकीदरम्यान विविध प्रकारच्या अप्रिय घटना घडल्या आहेत। मिरवणुकीदरम्यान चोरट्यांचा धुमाकूळ झाला आहे। बऱ्याच ठिकाणी मोबाईल चोरीस गेल्याच्या घटना घडल्या आहेत। त्याचबरोबर विविध ठिकाणी वाद, हाणामारी आणि चाकू हल्ल्याच्या घटना घडल्याने वातावरण तणावग्रस्त बनले होते। या गोंधळाचा फायदा घेत काही पाकिटमारांनी, चोरट्यांनी नागरिकांची रोकड रक्कम तसेच 200 पेक्षा अधिक मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू चोरल्याचे प्रकार घडले आहेत। या प्रकरणाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी युवकांचे थवे पोलीस स्थानकांच्या दरवाजासमोर उभे असल्याचे दृश्य शहरातील विविध पोलीस स्थानकांच्या समोर दिसून आले आहे।
तुळशी विवाहाने शुभ कार्याला प्रारंभ. हिंदू संस्कृतीतील शुभपर्व मानल्या जाणाऱ्या तुळशी विवाह पर्वाला काल रविवारपासून सुरुवात झाली. शहर आणि ग्रामीण भागात घराघरात तुळशीची लग्ने पार पडली. परंपरेनुसार अनेक घरांमध्ये नव्याने बांधलेल्या तुळसकट्ट्याचा विवाह सोहळ्याच्या निमित्ताने करण्यात आला. यासाठी पहिल्या दिवशी सोहळा करण्याला विशेष महत्त्व असल्याचे सांगण्यात आले. त्या अनुषंगाने सकाळपासून सोहळ्याची तयारीची सुरुवात करण्यात आली होती. गोरज मुहूर्तावर विवाह सोहळा पार पडला. तुळशी कट्ट्याची आकर्षक सजावट करण्यासाठी नागरिकांनी परिश्रम घेतले होते. उसाचा मंडप उभा करण्यापासून फुलांचे हार, सजवलेले कट्टे, विद्युत रोषणाई व रंगीबेरंगी कंदील यांच्यासह सजावट करण्यात आली होती. काही जणांनी सुंदर रांगोळ्या काढत उत्सवाला अधिक पारंपरिक स्वरूप दिले होते. तुळशी विवाहाची ही पर्वणी साधण्यासाठी बाजारात देखील उत्साहाचे वातावरण दिसून आले. फुलांच्या माळा आणि फुले यांनी बाजारपेठ सजून गेली होती. तसेच उसाची विक्री देखील ठिकठिकाणी करण्यात आली. उत्साहात सोहळा पार पडला आहे. कार्तिकी एकादशी निमित्त शहरभर विठ्ठल नामाचा जयघोष. कार्तिकी एकादशी निमित्त शहर आणि उपनगरातील विठ्ठल मंदिरांमध्ये विशेष पूजा पार पडली. या निमित्ताने विठ्ठल नामाचा पुन्हा एकदा जयघोष झाला. मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासून विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. विविध ठिकाणी असणाऱ्या विठ्ठल मंदिरांनी सजावट केल्यामुळे आगळे रूप धारण केले होते. शहरातील खडे बाजार येथील विठ्ठल मंदिर, नामदेव देवकी समाजाचे विठ्ठल मंदिर, त्याचप्रमाणे शहापूर येथील विठ्ठल देव गल्लीतील मंदिर, बाजार गल्ली वडगाव, वाडा कंपाऊंड वडगाव, महाद्वार रोड आदी मंदिरात विविध कार्यक्रम पार पडले. यामध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्तिकी एकादशीचा सोहळा शहर आणि परिसरात मोठ्या उत्साहाने पार पडल्याचे दृश्य दिसून येत होते. ज्येष्ठ नागरिक सोसायटीतर्फे ज्ञान मनोरंजन कार्यक्रम संपन्न. येथील जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. डॉक्टर नीता देशपांडे डायबिटीस सेंटर, सोमवारपेठ टिळकवाडी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष विश्वास धुराजी, कवी गुरुनाथ किरमिटे, उपाध्यक्ष के.एल. मजुकर, कार्यवाह सुरेंद्र देसाई व सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात किरमिटे यांनी सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या कविता आणि चारोळ्या सादर केल्या. त्याचप्रमाणे इतर उपस्थित सदस्यांनी गायन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शिवराज पाटील यांनी आभार मानले. सभासदांनी केलेल्या आग्रहामुळे यापुढे दर महिन्याच्या पहिल्या, दुसऱ्या व चौथ्या शनिवारी ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम होईल, याची सभासदांनी नोंद घ्यावी असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. हिरेकोडी येथील निवासी शाळेत पुन्हा एकदा विषबाधेचा प्रकार. चिकोडी तालुक्यातील हिरेकोडी गावातील अल्पसंख्याक मोरारजी देसाई शाळेमध्ये पुन्हा एकदा विषबाधेची घटना घडली आहे. आता ही घटना दुसऱ्यांदा घडली असून 16 विद्यार्थी अचानक आजारी पडले आहेत. आजारी पडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये 14 विद्यार्थिनी आणि 2 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांना तातडीने चिकोडी येथील खासगी रुग्णालयात तसेच तालुका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी काही दिवसांपूर्वीच कोड परीक्षेच्या आदल्या दिवशी येथे अशीच घटना घडली होती. अशीच घटना पुन्हा घडल्याने चिंता व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी येथील न्यायाधीशांनी या निवासी शाळेला भेट देऊन तेथील वॉर्डनसह सर्व कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते. अशाच घटना पुन्हा घडत असल्यामुळे प्रशासनासमोर पेचप्रसंग उभा ठाकला.